कोकण मतदारसंघात देखील असेच काहीसं आपल्याला चित्र बघायला मिळतं। या संदर्भातले थेट आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। सागर, आपण बघतोय नाशिकमध्ये तिरंगी लढत होते, मात्र मुंबईमध्ये देखील रस्सीखेच सुरू होती महाविकास आघाडीमध्ये। सध्या नेमके काय अपडेट कळतायत आणि महायुती संदर्भात देखील काय घडामोडी होत आहेत? कोकण पदवीधरमध्ये शिवसेनाच्या वतीने जे मोरे यांनी अर्ज दाखल केला होता, मुख्यमंत्री शिंदे यांचे ते निकटवर्ती आहेत, पण त्यांनी अर्ज माघार घेतलेला आहे। यामुळे तिथे महायुतीकडनं निरंजन डावकरे हे अधिकृत भाजपाचे उमेदवार असतील, त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसकडनं हे उमेदवार असणार आहेत। त्यामुळे कोकण पदवीधर ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशा स्वरूपाची असणार आहे। मुद्दा राहतो तो मुंबईमध्ये मात्र आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार शिवाजी नलावडे हे जे NCPचे अधिकृत उमेदवार असतील, शिवसेना माफ करा मुंबई शिक्षक मतदारसंघातून, आणि याच मतदारसंघामध्ये त्यांचा प्रतिस्पर्धी असणार आहेत ते कपिल पाटील यांचे। शिवसेनेचे अभ्यंकर यांनी अद्याप अर्ज माघार घेतल्याची माहिती उपलब्ध होत नाही। यामुळे तशा स्वरूपाच्या आत्ता हालचाली सुरू होत्या, पण जे आत्ता तिथे त्यांचे काही समर्थक गेलेले आहेत ती प्रक्रिया सुरू आहे। नेमके अर्ज मागे घेत आहेत का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। पण प्रश्न उपस्थित झालेला आहे तो मुंबईमधील मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे की शिवसेनेचे अनिल परब हेच उमेदवार राहणार आहेत। त्यांच्या विरोधात दीपक सावंत हे देखील उमेदवार असणार आहेत। भाजपाच्या वतीने इथे कोणीही अधिकृत उमेदवार नाही। या शेलार आणि हे त्यांचे समर्थक जे आहेत त्यांनी देखील अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया भाजपकडनं केली जाईल असं सांगितलं गेलेलं आहे, पण अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। त्यामुळे तुर्तास तरी मुंबई पदवीधरचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये जो शिवसेनेचे अधिकृत अनिल परब हेच राहतील उमेदवार महाविकास आघाडीकडनं असं दिसतं, तर दुसरीकडे दीपक सावंत हे उमेदवार असतील असं दिसतं। यामुळे कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधरचा मार्ग जवळपास स्पष्ट झाल्याचं दिसून येते। काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या 3 ठिकाणच्या ज्या 4 जागा आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी अपक्ष अर्ज दाखल आहेत, त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये डोकेदुखी वाढेल हे दिसून येतंय। अगदी सागर, त्यामुळे आता कोकणासह मुंबई पदवीधरमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।